नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रेयस आणि मी आहे डॉम. कुठे चाललो आहोत आपण? आम्ही एक्सप्लोर करायला चाललोय किल्ले तोरणाला. आणि आता आपण कुठे आहे? आता आम्ही आहे खडकवासल्याला. आमची जर्नी आम्ही चालू करतोय खडकवासल्यावरनं. आणि आमचा मित्र जय आला नाहीये, घरी बस झोपलाय तो. आम्हाला हे बघा. घेऊन आम्ही फुल रेडी होऊन चाललेलो आहे. घेऊन चाललोय. आता मी छोटासा ब्रेक घेतला होता. आमच्या मित्रांनी आम्हाला डिश दिला म्हणून आम्ही दोघंच चाललोय. दोघंच चाललो. तर मित्रांनो, आम्ही सिंहगडला लेफ्ट टाकता राईड घेऊन पुढे आलेलो आहे. आणि आपल्याला ही कमान दिसेल, इथून आपल्याला राईट लेफ्टला लेफ्ट टाकायचं आहे तोरणगडला जाण्यासाठी. तर तिथं तिथंच भेटू. आमच्या जयनी हरामींनी आम्हाला लेट केलं. उठवलं तर नाही भाऊ त्यांनी मला. तो स्वतः झोपला. ठीक आहे, त्याला बोललो होतो की माझा अलार्म, माझा फोन गेलेला आहे, माझा फोन काही नाही म्हणून तुम्हाला उठवताना लेट केलं आहे मला. आणि स्वतःला यायला तर बोंब आहे त्याला. ॲक्च्युली जयला जुलाब लागलेली आहे गाईज. तर आता आमची जर्नी कंटिन्यू करतो. आणि मॅप आणि आता इथून लेफ्ट घेऊन आम्ही चाललो तोरणगड. इथून लागतील आम्हाला 50 मिनटं तरी लागतील. 50 तास तरी लागेल आम्हाला जायला. बरोबर ना? तेच कुठे पोहोचले आपण? मी पोचले फाबेघाटला पोचले. बाबेघाट व्ह्यू पॉईंट. मजा आहे भाई, खरंच भारी आहे. तुम्हाला आता आम्ही दाखवतो व्ह्यू. मग श्रेयस, पाबेघाटला भाई भारी आहे. आणि आमचे पोरल डिश देतात म्हणून आम्ही दोघंच आलोय. पण व्ह्यू भारी, काश्मीरचे कम नाही आहे. व्ह्यू काश्मीरचे कम नाही आहे. व्ह्यू भाई सही आहे. बाबेघाट व्ह्यू पॉईंट खरंच भारी आहे. इथंच आपल्या हाफ ट्रिप कंप्लीट झाली. इथंच कंप्लीट झाली आपली हाफ. मजा तरी येत आहे आतापर्यंत. मजा येते. हाफ ट्रिप वातावरण छान आहे ना? भारी आहे. छान आहे वातावरण. जास्ती गरम नाही, काय नाही. आणि उलट बरं झालं हे ना, हा जय बरं झालं नाही आला. नंतर हा माहिती आहे का, उगनमध्ये पुढे घेऊन गेला असं हा व्ह्यू वगैरे असं बघू नाही देत. डायरेक्ट लोकेशन फुलं उगलेली आहेत. छान दिसते गाईज. आता एक खूप फनी गोष्ट झाली आहे. श्रेयसच्या बाईकची चावी हरवलेली आणि श्रेयस माझी अक्षरशः पूर्ण फाटलेली. म्हटलं आपली ट्रिप कॅन्सल होईल, पण भेटली. बरं झाली कशी तरी डॉगने आमची चावी सापडली भाऊ. आणि श्रेयसने चावी हातात फेकून दिलेली. फाटली होती. तिकडे झाडं बिडं तोडतोय. झाडं बिडं शोधतोय. की आपली ट्रिप कॅन्सल होईल आणि जयला बोलावं लागेल. आणि तो नखरे करायला गाडीची चावी आला, तो आणत नाही. मग तो म्हणला मी नाही आहे, तुम्ही कसे काय मला सोडून, असं तसं बोलला असता. तुम्हाला श्रेयस झाडं बिडं तोडून शोधलेली आहेत. हा कचरा पण शोधत होता ना तो. झाड तोडले श्रेयसची चावी शोधायला. तुझ्याकडेच ठेवा, आता मी घेणारच नाही. आता आम्ही पाबेघाटमधून निघालोय. आता तोरणा गड आहे 21 मिनिटावर 11 किलोमीटर. 8 वाजून 58 मिनटं झालेली आहेत. आणि आम्ही आय थिंक पुढच्या 20 मिनिटात तोरणा गड पोचलो. आणि व्ह्यू बघा भाई, व्ह्यू. मेरा हेलमेट देखो गाइस, ये बाइक का हेलमेट है. मेरी बहन का हेलमेट चुरा के लेके आया है सुबह सुबह गाइस. बहन का हेलमेट है, मेरे पास हेलमेट नहीं है. आम्ही हळूहळू सर्व गोष्टी घेणार आहे आणि प्रॉपर ट्रेक वगैरे आणि ट्रॅव्हल करणार आहे आणि यूट्यूबवर टाकणार आहेत भाई. आमच्या ब्लॉगला तुम्ही प्लीज शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. जर तुम्ही कनेक्ट करू शकता आमच्याशी, लाईक करू शकता, सबस्क्राईब करा, सगळं करा. आता आम्ही रिलेटेबल काय आहेत, आम्ही जॉब पण करतो, सॅटर्डे संडे भेटतो, त्यामध्ये आपण जातो फिरायला. कसं तरी सेव्हिंग करून जातो, हे महत्त्वाचं. तुमच्यासाठी आम्ही चाललोय. 20 मिनिटं आहेत. चला भेटू तिथे. आणि जय हरामखोर, आम्ही बघा आमचे व्ह्यू आणि व्हिडिओ बघून जळणार आहे तो फक्त. त्याला हागायला होतं रे काय. तर मित्रांनो, आपण आता पाबेघाट संपून आलेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे राईट. हे बघा तोरणा किल्ला तोरणासाठी. घाट संपून आलं की आपल्याला राईट टाकायचं आहे. पाबेघाट संपलं की. आणि मोठा बोर्ड लावलेला आहे की राईट घ्या तोरणागडसाठी. आणि हे आहे अशी फुलं. काय भारी आहे भाई. ऑक्टोबर सप्टेंबर महिना लास्ट ह्या वीकमध्येच येतं, त्यामुळे नक्की या तुम्ही. कुठं आम्ही खातोय अंडा भुर्जी ब्रेकफास्ट. टाइम झालेला आहे 9. टाइम झाला 9 मिनटं. जायला एवढा अवघड नाही हा रोड. 2 मिनटावर आहे आम्ही तोरणाला. ब्रेकफास्ट करून आम्ही वर चढणार.
बघा तोरणाला आलो. चल मित्रांनो, आता मी ऑलमोस्ट पोचलेलो आहे तोरणाला. आणि आणि एक 5 मिनिटापर्यंत गाडी थांबवू आणि ट्रेकला चालू चालू करू. आणि बघा तुम्ही, कोणीच नाही, रोड एकदम शांतच आहे, गर्दी नाही, काय नाही, एकदम निवांत चाललोय. एकटं पण येऊ शकता. हां. लोक भेटतात तुम्हाला, ट्रेकर्स भेटतात. ट्रेकर भेटतात. अवघड काही नाही आहे रोडवरती येण्यासारखं, की पाऊस आहे, खूप लांब आहे, ट्रेक असं काहीच नाही, नॉर्मल गाडी. इझी रस्ता आहे, एकदम इझी रस्ता आहे. बस येतात इथं. हां. लालपरी पण येते इकडं छान एकदम. आणि तुम्ही नॉर्मल गुगल मॅपवरती टाकला तोरणा पार्किंग तर आरामात येतं, तेवढं काही एवढा विषय नाही. आणि तो आम्ही पुण्याहून 7 वाजता 6:30ला निघालो, तरी आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो होतो. पण आम्ही खाऊन पिऊन थोडाफार टाइमपास टाईम करून फोटो करून आम्ही तरी पण लवकर पोहोचलेलो. तरी लवकर पोहोचलो. आणि असं गर्दीसारखं काही वाटत नाही की पुण्यापासून फक्त 55 किलोमीटर आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर यायचं आहे छोटं एक ट्रेक करायचं जवळपास, तर तुम्ही येऊ शकता. थोडं मॉडरेट लेवल आहे, डिफिकल्टी लेवल. बोल हाय बोल. सबस्क्राईब कर. हाँ करते श्रेयस ऑन कॅमेरा. त्या गाडीला पोचलो श्रेयस आपण. हां पोचले पार्किंगला, पायथ्याला पोचलोय आम्ही. आम्हाला एक ग्रुप भेटलाय, त्यांनी विदाऊनला त्यांनी चॅनल कोणतं नाव येईल मला विचारलं. मुलगी हाय म्हणती. जसं गोप्रो बघितला मला हाय करते. हां बाई, ते बघितलं मी आहे बाई. मी तिला बोललो सबस्क्राईब कर कॅमेराला म्हणतो सबस्क्राईब कर चॅनल. आणि पुढं आलो, मला म्हणती अहो चॅनलचं नाव तरी सांगा. विसरलोय ऑलरेडी. क्रॉक्स विसरलो ॲक्च्युली माझा शूज. बाकी काय नाही, आणलाय मी इथे एक ब्लॅक कलरचा आणलाय मी, पण तो फ्लॅटवर विसरलो मी. सोड आता काय येतं. नाही आणलाय, खोटं सांगतोय. कशाला गाडी घेतली 3 लाखाची, गाडीचा नंबर माहिती नाही, एवढा लांब आलाय. 18 गाडीची चावी हरवतो, गाडीचा नंबर माहिती नाही, कशाला घेतली गाडी. सायकल चालू. किती झाले? 30 ना. आता हे ना हरवली पाहिजे ना, गाडी भेटणार नाही. आणि हा माणूस स्वतःची गाडी बुलेट घेतली याने, गाडीची चावी हरवतो आणि गाडीचा नंबर माहिती नाही याला. मी नंबर बघायला गाडीचा अरे इन्फ्लुएन्सर बनी गए तो ऍक्टिंग भी कर लेते. फायनली आम्ही आता चालू केलंय ट्रेक. कसं तरी थोडं आमचं सेटअप वगैरे होऊन, गिम्बल सेट करून, कारण आम्हाला खूप सारे व्हिडिओ कशात काढायचे आहेत रे, सिनेमॅटिकमध्ये काढायचे आहेत ना आम्हाला भरपूर व्हिडिओ. आपण एक काम करू, वरती जाऊ आणि एक ड्रोन शॉट घेऊ. ड्रोन आणलेलं आहे का आज आम्ही. ड्रोन, गिम्बल सर्व फुल सेटअप आहे आज. ड्रोनचा सेटअप आहे, गिम्बल आहे, गोप्रो आहे, सगळं सेटअप आहे. बघा ट्रेक चालू केलं आहे आम्ही. जयचा कॉल आलता. सोड त्याला, तू कॉलच नको करू, त्याला जडवायचं आहे आपल्याला. मित्रांनो एक कॉल आलेला आहे मला. जयचा कॉल आलाय, जयंत मत्त्याचा कॉल आलेला आहे. येऊ दे त्याला, कामधंदे नाही त्याला, तो बोर झाला असेल. आणि हा आमचं मिनी फोटोग्राफर प्रो तर मी आहे. म्हटलं हा मिनी फोटोग्राफर प्रो तर मी आहे भाई. गर्दी करतोय, रील मीच करतोय म्हणलं. ए चल 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 चल. झालेलं आहे काय, फुल सेटअप घेऊन चालू. सेटअप चाललं आमचा. ऑलमोस्ट 1-4 ट्रेक केलेला आहे, 3-4 ट्रेक राहिलेला आहे. पोचतोय आम्ही अजून. पण खूप व्ह्यू मस्त मजा येते. झाड आहेत एकदम प्रॉपर. असं ट्रेक नाही, म्हणजे ट्रेक आहे पण नॉर्मल ट्रेक आहे, असं हार्ड काही नाही आहे, फ्लॅट आहे फ्लॅट. फ्लॅट आहे. हार्ड आहे थोडाफार ट्रेक. ड्रोन शॉट येणार नाही. ड्रोन शॉट येणार नाही ना आपल्याला. आपल्याला सवय नाही ना ड्रोन चालून. हां तोरणा गाईस, तोरणा. खालीच बसलोय आम्ही, अजून एवढं चढायचं आहे. अजून 1 तास आहे मित्रांनो चढायला. खूप गर्दी झाली आणि माकडं पण भेटणार आम्हाला. हनुमानजी भेटणार आहे आम्हाला. हां भाई, पण व्ह्यू भारी इथला. टेबल आणि प्रॉपर बसायला जागा. गरमी नसती तर अजून आपण लवकर पोहोचलो असतो. हां गरमीमुळे थोडं डिहायड्रेशन आहे. माकड जास्त नाहीत पण 1-2 आहेत. तुमच्या बॅग पुढच्या साईडला घ्यायचे, हां. मग काय नाही तर मागणं चेन वगैरे उघडतात ते स्वतः. इथनं किती वेळ लागेल आणि जायला? अर्धा तास जास्त झालं ठीक आहे ना. आणि तुम्हाला? हां तुम्हाला 20-25 मिनिटं. किधर से आए हो? मैं झारखंड से हूँ. हाँ झारखंड, जमशेदपुर से हूँ. पुणे में रहते हो? हाँ इधर मैं पढ़ाई करता हूँ. कहाँ पे? IBS. अच्छा IBS में है भाई. सही है भाई, बोल रहा मैं.
श्रेयस आपल्या बायकोसाठी फुलं तोडून घेतोय. बायकोला यायला अजून वेळ लग्नच नाही करणार मी तर म्हणतो. लाव बघू केसात लाव. एक लावू का? लाव तुझ्यात ये हमारी सुंदरी सुंदरी डीएम करो कोई लड़की को पसंद ना होगा तो डीएम करो. सुंदरी पाटी. मस्त 20 मिनिट आहे. गर्दी काहीच नाही आहे, भरपूर गर्दी कमी आहे. पण फुलं बघा गारवी टाईप आहे थोडी. आता इथून पुढे जाऊन आम्ही 10 मिनटं व्हिडिओ काढणार आहे, जेवढं होईल तेवढं, कारण वरती माकडं भरपूर आहेत त्यामुळे काढता नाही येणार व्हिडिओ. तर आम्ही ट्राय करतो जेवढं होईल तेवढं काढतो. तर आम्ही इथं थांबणार आहे 5 मिनिट, कारण वरतीच परत एकदा स्टार्ट केला ना आम्ही व्हिडिओ फोटो काढू नाही शकत. फिरायला किती वेळ लागतो वरती? हा वरती म्हणजे 3 वाजता 4:30ला वर पोचलो. हां बसलो सनराईज बरोबर. मी कुठून आलो? सध्या आम्ही चालू केले भाई यूट्यूब कसं तरी. हां का? चॅनलचं नाव सांग. चॅनलचं नाव सांग की भाई. चॅनलचं नाव जयपाल पवार, माझंच नाव आहे. हां प्लीज सबस्क्राईब. हां बस कसं भाई. होतं एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स तर सांग भाई. एक्सपिरियन्स छान होता. सकाळी आम्ही 3ला चालू केलेला, हां 4:30 पर्यंत पोहोचलो तिथं. सो एक जाऊन अर्धा पाऊण तास झोपलो आम्ही तिथं. तिथून खरी मजा म्हणजे सनराईज बघायची. सनराईज बघायची. आम्ही त्यासाठीच आलेलो, पण मग कसं हा घरी राहतो ना, हा आळंदीवरून येतो, ओके. मग यायला टाइम लागतो. मग ते घरचे पण आज सनराईज खरंच भारी झालता आज, कारण क्लाउड तुम्ही व्लॉग टाकतात काय टाकतात मग इथे वर गडांवर जाऊन, की फक्त नॉर्मल व्हिडिओ टाकतात तुम्ही? नाही व्लॉग करतो मी. प्रॉपर करतात का तुम्ही? आमच्यासारखं जेवढं होईल तेवढं. हा जेवढं होईल तेवढं, असं काय नाही. Editing वगैरे असं काही जास्त नाही करत, जेवढं होईल. हा मग आम्ही ऍक्च्युअली तेच करतो. जेवढा टाइम भेटला तेवढं पोरं असले तर ठीक आहे, नाही तर नाही काढत मग आम्ही पण. भाई आम्ही तुमच्या चॅनलला आम्ही 2 जण फॉलो करणार आहे, मी आणि हा. तुम्ही पण आमच्या चॅनलला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आमच्या श्रेयस ऑन कॅमेराला पण सबस्क्राईब करा तुम्ही. हार्ड नाही आहे, फक्त हा पॅचच आहे ना हार्डचा. ठीक आहे. हाँ और हम आसमान की ऊंचाइयों में. फुलं दाखव. फुलं दिसतात त्याचं. मस्त वाटतं ना कलर. हां या कलरचा आयफोन यायला पाहिजे. हां श्रेयस ऑन कॅमेरा यूट्यूब चॅनलचं नाव बहुत. आता चालू केलंय भाऊ आम्ही टाकायला. आता काय हां 2 महिने झाले. 2 महिने झाले चालू करून, पण आमचं एवढं फिरणं नाही होत. होत नाही जरा कामामुळे आम्हाला. आणि कसं मी मुंबईला राहतो, मग मला प्रत्येक सॅटर्डे संडे येणं नाही होत ना. हा मित्र इथंच आहे ना. मी काय कसा एक्सपिरियन्स रे आतापर्यंत? भारी आहे. कसं मित्र सांग एक्सपिरियन्स सांग. एक नंबर भावा मस्त गड. नाव काय मित्र तुझं? अभिषेक चौधरी. मी पाठवतो. इंट्रोडक्शन घ्या त्यांचं. ते आपल्या सोबतच चाललेत ना. सांगू बिहारी फ्रॉम नॅशनल इंडिया. आमचा पण एक बिहारी मित्र आहे भाऊ. बिहारी मित्र आहे आमचा बिहारी युकेला गेलेला आहे. गेलाय. आमचा बिहारी पुण्यात आला. ते तुमच्या मित्रांना तिथं गादी घेतली की नाही भाऊ? अरे भाऊ. रस्त्यावर झोपायला रस्त्यावर. आमचा बिहारी मित्र भाऊ आता फोन पण नाही करत. भाऊ तुमचा मित्र VIP आहे रे, आमचा प्रॉपर बिहारी. फायनली आम्ही इथं पोहोचलोय. फायनली मित्रांनो 1 तासाच्या ट्रेकनंतर आपण पोचलेलो आहे. एवढी गर्दी नाही आहे, पण भारी आहे. ओके. मी अजून 100 वर्ष काढू शकतो आयुष्य. मी काढू शकतो 100 वर्ष काढू शकतो. थोडंसं एंड्युरन्स लागतं उन्हाळ्यात नाही का चालताना, ऊन असल्यामुळं. आणि खूप हिस्टॉरिकल आहे, कोणी पण येऊ शकतं. लहान लहान मुलं आलेले आहेत ना. जर तुम्ही वॉटर बॉटल आणताय प्लीज इथं कचरा करू नका. वॉटर बॉटल कॅरी करा. तिथं वातावरण खूप प्युअर आहे, खूप छान आहे, त्याला खराब करू नका. येतं एन्जॉय करा. कचरा वगैरे करू नका. त्या लोकांनी कचरा केलेला आहे. हां बाई खूप छान वाटते. मी तर फर्स्ट टाइम आलो तोरणाला, मला खूप छान वाटलं. बघतो पोरगा काही निवांत बसलेला. एक नंबर वातावरण आहे, तुम्ही यायला पाहिजे.
लहान लहान मुलं आलेले आहेत तर तुम्ही तरी येऊ शकता. हां, आणि आपले 2 गाढवं 3 गाढवं जे काय बाकीचे घरी झोपलेत मस्त. जे घरी बसतात मी त्यांना एकच गोष्ट म्हणेन, चल 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 चल. डॉम आपल्याला लहानपणीची आठवण आली ना. हा ना, मला असं वाटतं की मी असं फ्लॅशबॅक होतोय मला. हां, लहानपण एकदम असं डोळे बंद केलं असं वाटतं की एकदम त्याचं नाही का सगळं ब्लॅक अँड व्हाईट दिसतं आणि लहानपणी गावाला गेलो. माझ्या आजीने मला झोका बांधून साडीचं धोका बांधून दिलेलं आहे. हां हां हां. आम्ही होतो असं नाही. आम्ही पण गेलो ना मामाच्या घरी तर असं घरासमोर झाड होतं ना, तिथं झोका बांधायचं बाई. काहीच एक सांगू का, आता येत तर नाही काही मुलगी अशी बघत होती ना माझ्याकडं, मला बघून अशी करते अशी करते. मी म्हटलं नागिन करतात दोघं. अच्छे भाई मी लडके. सांगतो आपल्याला किती लोक येत नाही, विचारलं तर येणार नाही ना. आपले व्हिडिओ बघून आमचे हे बघून बरोबर सर्व म्हणतात अरे आम्हाला घेऊन का नाही गेलं काय नाही. भाई जेव्हा विचारतं तेव्हा येत नाही कोण. त्यांना वाटतं किती कोण जाणार, आणि जेव्हा व्हिडिओ बघताना वाटतं हां चांगलं आहे. तीच वाढ दिसतो मी. मला फक्त बघा मी असं आलंय भाई या पोरीन नाही करायला. कधीपर्यंत फ्लेक्स करणार रे हे. स्मार्ट बघा, तू कधी Smile ओपन, बघा. मी काढतो तू पण युट्यूब ओपन चालू कर. मी तो म्हणतो भाई माझी स्माईल बघा. मी फक्त असं बघत राहिलो ना माझ्याकडं, मला म्हणते मेरे प्यार में पड़ जाओ. मला लाज वाटते काही. कसं असतं ते भगवान ने सब दिया है, गाड़ी दिया है, बंगला नहीं दिया है, ने गाड़ी भी नहीं दिया है, पैसा भी थोड़ा थोड़ा दिया है. ये भाई काय आहे तुझ्याकडे पैसा. भगवान ने कैसा अच्छा चेहरा दिया है, अच्छा मन दिया है, अच्छा दिल दिया है, अच्छे बात करने को जुबान दी है, अच्छे लुक्स दिए, हाइट दी है अच्छी, 6 फुट का हो गया, गोरा बना है. बट कैसा है कॉन्फिडेंस थोड़ा सा लो है मेरा. मैं लड़की से बात करता हूँ ना, ऐसे मैं बात कर सकता हूँ, बट अगर ऐसे दिल की बात, ऐसे फ्लर्ट भी कर लेता हूँ, अच्छे खासा कर लेता, थोड़ा थोड़ा कर लेता हूँ. बट अगर ऐसा क्या बोलते हो प्यार की बातें, ऐसा दिल की बात बोलने नहीं होता. ये डोम्या मुझे शर्म आती है. कैसा है लड़की पटाने आया हूँ ना, ऐसे में 100 पटाता. बट मेरी मम्मी ने कहा है चोरी करना बुरी बात, इसलिए मैं किसी के दिल में चोरी करता. तो दिल तोड़ता भी नहीं. नहीं, डायलॉग गलत हो गया. मेरी मम्मी ने भाई हे डोम्या आपण कुठे आला आता. हा मॅप आहे. कुठपर्यंत आहे. 8 नंबर बोलला ना तो. हा बरोबर. आपण इथे इकडनं जाऊ आपण. 4 फिरून रिटर्न येता येईल. ठीक आहे चालेल. पाण्याची बॉटल. आम्ही निघालो आहे इथनं 8 नंबर पासून. मेघाई देवी मंदिर आहे. तर आम्ही पोहोचलोय. कोणत्या टोकावर पोहोचलोय आपण जाऊन. नाव नाही माहिती. त्या साईडला कोकण दरवाजा आहे. कुठला तो कोकण दरवाजा तिकडे. हा कोकण दरवाजा आहे ना. आणि हा कोणता आहे मग. हा वाला तिकडे कोणता? बोर्ड वाचायला पाहिजे. बोर्ड हा इथपर्यंत लोक खूप कमी लोक गेले. ह्या टोकावर खूप कमी लोक, 4-5 लोक दिसतात आम्हाला. मे बी आम्ही ह्या टोकावर पण जाऊ शकतो जायचं असेल तर कोकण दरवाजाकडे. हा गडावरला दुसरा गड पण दिसतो. हा राजगड पण दिसतोय ना. हा राजगड पण. राजगड पण दिसतोय. इथे लोकेशन भारी भेटले. एक लोकेशनला भरपूर व्हिडिओ. लोकेशनचं नाव आहे कोकण दरवाजा. हां तिथेच भेटले ना चांगले व्हिडिओ आपल्याला. जय मत्ते. दाखव. ऐसी जिंदगी चाहिए गाइस, टेंशन फ्री. जय मत्ते. इधर आओ, इधर आओ. ऐसी जिंदगी चाहिए, टेंशन फ्री. ऑलमोस्ट कोण नाही आहे ह्या साईडला डॉम. ह्या साईडला कोणच नाही आहे. गाइस मजा येते पण 2-3 लोकांमध्ये पण असं काही बोर नाही होत डॉम. ठीक आहे. हे जे म्हणतात ना जय बोर होईल 2 लोकांमध्ये. कोण तुम्ही लास्ट वन कॅन्सल केलेलं साताऱ्याचं. 2-3 लोक कुठं जाणार काय जाणार. बोर नाहीत. नवीन लोक भेटतात ना. आज भेटले की किती लोक भेटलेत आपल्याला नवीन. दूरपर्यंत कोण दिसत नाही आहे. ऑलमोस्ट 1 वाजलेत. आमचा 80% ट्रेक झालेला आहे बऱ्यापैकी. आम्ही पॉईंट्स केलेत जे जे करायचे होते ते. आता आमचे सध्या व्हिडिओ चालू आहेत, सिनेमॅटिक भरपूर चालू आहेत रीलसाठी. त्यामुळे जिथं लोकेशन आम्हाला खाली भेटेल आम्ही तिथं जातोय. अपकमिंग इन्फ्लुएंसर हो गाइस. आजा मेरे गाड़ी में बैठ जा. स्पीकर आणायला पाहिजे होता ना डॉम. बैठ जा. स्पीकर आणायला पाहिजे होता आपण. फायनली आम्ही त्या माकडापासून वाचलोय कसं तरी. आपण कसं आहे भाई फुल पॅक. मी पूर्ण पॅक झालोय. आमचा व्हिडिओ काढत आलाय भाई शेवटी अंगावरती आमच्या धावून. आम्ही ऍक्च्युली तिकडे रील काढत होतो आणि माकड आला. आम्ही घाई गडबडीत सगळे पळून आलो नाही का. सगळं सामान चड्डीत बिड्डीत घालून. मी गिम्बल पण ठेवले भाई. चड्डीत ठेवले गिम्बल. चड्डीत, कॅमेरा चड्डीत, मोबाईल चड्डीत.
भाई आम्ही पूर्ण पॅक झालोय. याचं जॅकेट माझ्याकडे, माझं जॅकेट त्याच्याकडे. हा ना, काय कुठे गाठले कळलं पण. म्हणलं पण नाही. तो यायला नको मागे फक्त. चल पटपट. चला कसं तरी उतरतोय आम्ही. खानापूरला लालवाडी माहिती का? खानापूर. चला आम्ही निघालो आता. आता मी अप्पर बॉडी नाही येतो. अप्पर बॉडी वर्कआउट. हा. शोल्डर, ट्रायसेप. ट्रायसेप. आता लेग्स मारलेले आहेत. बाई आरामात. ट्रायसेप झालं असतं आता गाईज. चला आम्ही निघालोय आता खाली जायला. एक्झॅक्ट आता डायरेक्ट कारण खूप साऱ्या याच्यावरनं आम्हाला व्हिडिओ नाही काढत, पॉईंट्सवर व्हिडिओ नाही काढता आलेत कारण माकडं भरपूर आहेत ना. मंकी गँग डायरेक्ट बाई हमला करते. हा चोरतात डायरेक्ट. तर आम्ही त्यामुळे व्हिडिओ करताना आले प्रत्येक पॉईंटवर. आम्ही जेवढं झालं तेवढं केले प्रत्येक पॉईंटवर बोलणं वगैरे जिथं करायचं त्यावेळेस. मग श्रेयस कसं होतं एक्सपिरियन्स? भारी होता. छोटा ट्रेक आहे, काही मोठा नाही आहे जास्त. छोटं नाही म्हणू शकत, मॉडरेट. हे बघा थोडंसं आहे, मॉडरेट ट्रेक आहे. जर तुम्ही फर्स्ट टाईम येत आहे तर चॅलेंज आहे थोडासा फर्स्ट टाईम. कारण आम्ही असं नाही की ट्रेक नाही केलेलं, आम्ही खूप डिफिकल्ट ट्रेक केलेलं आहे. प्लस व्हॅली केलेलं आहे, सावळ्या घाट केलेलं आहे, मग गड पण केलेले आहेत. बाई तिथं आम्हाला एक बेळगावचे भाऊ भेटलेत. भाऊ तुमचं नाव सांगा. महेश शापूरकर, बेळगाव. आमचे काय म्हणतात शेजारी, नेबर्स. येस, त्याने जसे बोलत होते मला ते बोलणारच कळलं. माझे वडिलांच्या गावाला पण सेम ॲक्सेंट आहे बोलण्याचं, लगेच कळलं मला ते. ही आहे गर्दी खाली उतरताना. त्यांना पण नाव खायला बसले. काकडे खायचे. खाली आलोय शेवटी. चला तिथून अजून 15-20 मिनिट ना खाली जायला. 15 मिनिट लागते ना खाली जायला. ये पी के ऐसा लग रहा है ये क्या है? अमृत. फर्स्ट टाइम पिया हुआ ऐसा लग रहा है. अमृत. अमृत ऐसा लग रहा है धन्य हो गया. चला. मला भारी आहे. सो फायनली आमचा ट्रेक झालेला आहे. 10 मिनटं बाकी आहे फक्त डॉम आपले. 10 मिनटात आम्ही खाली पोचणार आहेत. खाली बेसमेंटला. तिथनं लगेच खाऊ काहीतरी हॉटेलला, नंतर निघू. आमची हालत थोडी केवढी काही हे नाही असं प्रॉपरली. हां एवढी डाऊन वगैरे काय नाही आहे की आम्ही चाललं जाणार नाही वगैरे. 70% लोकांपेक्षा तरी आम्ही चांगले हां फिरून अजून असं काही नाही की आम्ही जाऊ शकत नाही. अजून कुठेही जाऊ शकतो, चालू शकतो इझी. एवढं काय हार्ड ट्रेक नाही आहे की होणार नाही म्हणून. या आरामात बिंदास या. फायनली आम्ही पोचलो पार्किंगला. टायरिंग होतं थोडंसं, ऊन झाले ना, थोडंसं ऊन जास्ती असल्यामुळे थोडं टायरिंग वाटतं ना, तर पोचलेलं आहे. पोचलेलं तर ओव्हरऑल almost ट्रेक नाईस. नाईस. चांगली मजा आली. थोडं पार्किंगमध्ये जर असा सीन आहे. चला निघूया आता. गावाही घरी जायचं आहे. असं मला पण रेडी व्हायचं परत उद्या ऑफिससाठी. परत थकवा बिकवा झोप झाली पाहिजे ना. चला आधी खायला जाऊ आम्ही. फायनली आम्ही पोचलो. आता जेवण वगैरे करून आम्ही 5 वाजलेत एक्झॅक्ट आम्हाला घरी यायला. आणि डॉम आता निघायच्या तयारीमध्ये. गाईज मला झोप येते गाईज. टेरेनम स्टाईल केस झाली गाईज. ट्रिप मस्त झाली ना. हां ट्रिप मस्त झाली, छान ट्रिप, एक नंबर ट्रिप. खूप मला मजा आली ट्रिपमध्ये. तुम्ही- संडे स्पेंट वेल. हां चांगलं. दोघांमध्ये एक ट्रिप चांगली झाली जाऊन आहोत. आता जय येतोय आम्हाला जय भेटायला. येतोय आता. खूप बोर झालेलं माहिती हां, आहे. त्याला आम्ही सोडून ऍक्टिंग करतोय की त्यांनी खूप एन्जॉय केलं, हां. काहीच एन्जॉय केलं. काही नाही, घरी बसून त्याने मूवी बघितलं असेल, सिरीज बघितलं, बाकी काहीच केलं नाही आहे त्याने. आणि मी तर सकाळी जी इंस्टाग्रामला स्टोरी टाकली त्याला लोक विचारत आहेत लोकेशन कोणचं आहे भाई. लोकेशन बोलूंगा घंटा, लोकेशन बोलूंगा, कुठे नाही बोलूंगा लोकेशन. ट्रेक भारी होता. ट्रेक तर छान. सजेशन आपण करू की तुम्ही भारी जाऊ आहे शकतात. ट्रेक. आता नेक्स्ट व्हिडिओ असेल आपला हां कुठला? कुठला? दिवाळी नंतर, आता नाही. दिवाळी. ये देखो कौन आया है, धोखेबाज इंसान. धोकेबाज पीटर. धोखेबाज इंसान. आता याला असं वाटतंय Next की time बोर झाले असतील. ठीक आहे, याला असं वाटत असेल. त्याच्या तोंडावर वाटतं तो कंटाळा कंटाळला. बाहेरच होता आत्ता बरे तुला नसते ते जेवढी तिथं मजा आली ती ते बरं नाही वाटते.
तुला यायचं नव्हतं, तुला ट्रेक आवडत नाही मला माहिती आहे. ते बंद करेल कशाला काय नसतंय बंद. एक मिनिट काय नसतंय. नाही मी कट करेल, मी पॉज करेल ना, मी कट करेल तेवढं काही सीन. तिकडे रूम का घेतली सांग जरा. प्रायव्हेटसाठी घेतली का कसं? अभ्यास करण्यासाठी. लाईक पण करा आणि भरपूर शेअर करा, कारण आम्हाला खूप दाखवायला म्हणजे कसं होईल माहिती आहे का, तुम्ही जर शेअर केले लाईक केले तर आम्हाला थोडं चांगलं वाटेल ना की नाही बाय काही इंट्रोवर्ट असून पण आम्ही खूप कष्ट घेऊन व्हिडिओ काढलाय. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. तर बरं होईल शेअर केलं तर. लव्ह यू गाईज. बाय बाय.